मित्रांनो, महाभारताचं युद्ध हे फक्त एक युद्ध नव्हतं, तर एका युगाचा अंत होता। या युद्धामध्ये केवळ कौरव आणि पांडव वंशाचा संहार झाला नाही, तर थोड्याच कालावधीत आणखी एक वंश नष्ट झाला, श्रीकृष्णांचा यदुवंश। आज आपण जाणून घेणार आहोत गांधारीच्या श्रापामुळे यदुवंशाचा कसा नाश झाला, श्रीकृष्णांचा अंत कसा झाला आणि कशा प्रकारे द्वारका नगरी समुद्रात विलीन झाली। महाभारत युद्धाच्या 18 दिवसांमध्ये कुरुक्षेत्राची भूमी रक्ताने लाल झाली होती। हजारो वीर योद्धे, राजा आणि महारथी युद्धात प्राण गमावून बसले आणि शेवटी पांडवांना विजय मिळाला। पण या विजयात त्यांना समाधान नव्हतं। युधिष्ठिरांच्या राज्याभिषेकाच्या वेळी कौरवांची माता गांधारी, जिचं मन दुःखाने भरून गेलं होतं, तिनं श्रीकृष्णांना दोष दिला। ती म्हणाली, हे कृष्ण, जर तुम्हाला हवं असतं तर हे युद्ध थांबवता आलं असतं। माझे सर्व पुत्र या युद्धात मृत्युमुखी पडले आहे। जसा माझ्या वंशाचा नाश झाला आहे, तसाच तुमच्या यदुवंशाचाही नाश होईल। गांधारीच्या या श्रापाने श्रीकृष्णाच्या मनात एक धोक्याची घंटा वाजवली। भगवान श्रीकृष्णांनी हा श्राप स्वीकारला, कारण त्यांना माहित होतं की वेळेचा चक्र असंच चालू राहील आणि यदुवंशाचाही शेवट ठरलेला आहे। गांधारीच्या श्रापानंतर काही दिवसांत विनाशकाळ जवळ आला। श्रीकृष्ण आपल्या बंधू बलरामांसह द्वारकेला परतले आणि त्यांनी यदुवंशीयांना प्रयास क्षेत्र नावाच्या ठिकाणी नेलं। तेथे त्यांनी ब्राह्मणांना अन्नदान केलं आणि यदुवंशीयांना मृत्यूची प्रतीक्षा करण्याचं सांगितलं। काही दिवसांनंतर यदुवंशीयांमध्ये महाभारत युद्धाच्या विषयावर चर्चा सुरू झाली। या चर्चेदरम्यान सात्यकी आणि कृतवर्मा यांच्यात वाद झाला। सात्यकी, जो अर्जुनाचा मित्र आणि एक महान योद्धा होता, त्यानं रागाच्या भरात कृतवर्माचं शिरं कापलं। यामुळे त्यांच्यात आपसातच लढाई पेटली आणि यदुवंशातील लोकांनी एकमेकांवरच हल्ले केले। हे वाद इतके विकोपाला गेले की सर्व यदुवंशीय एकमेकांचा संहार करू लागले। श्रीकृष्णांचा पुत्र प्रद्युम्न आणि सात्यकी देखील या लढाईत मृत्युमुखी पडले। यदुवंशाच्या नाशानंतर श्रीकृष्णांचे थोरले बंधू बलराम समुद्र किनाऱ्यावर जाऊन ध्यानधारणा करू लागले। शेषनागाचे अवतार असलेले बलराम हे परमात्मामध्ये लीन झाले आणि त्यांनी देहत्याग केला। बलरामजींच्या देहत्यागानंतर श्रीकृष्णांनी देखील द्वारका सोडण्याचा निर्णय घेतला। एके दिवशी ते पिंपळाच्या झाडाखाली ध्यानमग्न बसले होते, तेव्हा तिथे एक जरा नावाचा शिकारी आला। जरा एका हरणाच्या शिकारीसाठी आला होता, पण त्याला दुरून हरणाचं तोंड दिसल्यासारखं वाटलं आणि त्याने तीर सोडला, जो श्रीकृष्णांच्या पायाला लागला। त्याला जेव्हा लक्षात आलं की त्याने श्रीकृष्णांच्या पायाला तीर मारला आहे, तेव्हा त्याला खूप पश्चाताप झाला। मात्र श्रीकृष्ण त्याला म्हणाले, जरा घाबरू नकोस, तू माझ्या मनातली इच्छा पूर्ण केलीस, आता तू स्वर्गलोकी जाशील। शिकारी जरा गेल्यानंतर श्रीकृष्णांचा सारथी दारुक तिथे पोहोचतो। श्रीकृष्ण त्याला आदेश देतात की त्याने द्वारकेला जाऊन सर्वांना सांगावे की यदुवंश नष्ट झाला आहे। बलराम आणि श्रीकृष्ण स्वधाम परतले आहेत। द्वारका नगरी समुद्रात बुडणार आहे, त्यामुळे सर्वांनी तेथून निघून जावं। श्रीकृष्णांचा संदेश ऐकून त्यांचे आईवडील, प्रियजन आणि यदुवंशातील उरलेले लोक द्वारका सोडण्याची तयारी करतात। अर्जुन देखील तेथे येतो आणि यदुवंशीयांच्या पिंडदान आणि श्राद्ध संस्कार करतो। यानंतर अर्जुन यदुवंशातील उरलेल्या लोकांना घेऊन इंद्रप्रस्थला जातो। थोड्याच वेळात संपूर्ण द्वारका नगरी समुद्रात विलीन होते आणि यदुवंशाचं अस्तित्व संपुष्टात येतं। श्रीकृष्णांच्या पृथ्वीवरील अस्तित्वाच्या समाप्तीची बातमी ऐकून पांडवांनाही
या भौतिक जीवनात रस उरला नाही. त्यांनी राज्य सोडून हिमालयाची यात्रा सुरू केली. या यात्रेदरम्यान एक पांडव आपला देह त्यागून जातात. शेवटी युधिष्ठिर शरीर स्वर्गात पोहोचतात, जिथे त्यांना त्यांच्या भावांचे आणि श्रीकृष्णांचे दर्शन होतात. काही संत असंही मानतात की हे सर्व त्रेता युगातील बालीची घटना लक्षात घेऊनच घडलं. त्रेतामध्ये रामाने बालीला लपून तीर मारला होता. त्याच बालीला श्रीकृष्णाने कलियुगात जरा नावाचा बहेलिया बनवून आपल्या मृत्यूसाठी असेच मरण निवडले. श्रीकृष्णांनी या अवताराची लीला पूर्ण केली आणि शरीर स्वधामाला प्रस्थान केले आणि त्याच्यासोबत यदुवंश आणि द्वारकेचाही अंत झाला. मित्रांनो, ही होती महाभारत युद्धानंतर यदुवंशाच्या नाशाची आणि श्रीकृष्णांच्या देहत्यागाची कथा. श्रीकृष्णांचे जीवन आणि त्यांची दिव्यलीला आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा रहस्यमय आणि अद्भुत कथा जाणून घेण्यासाठी आमच्या सोबत रहा.